नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये भक्ती संगीत आणि भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या कुंभ भक्ती संगम महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पूर्ण झाली आहे. 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान ठक्कर डोम या ठिकाणी हा 3 दिवसीय भव्य महोत्सव रंगणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ठक्कर डोम या ठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमस्थळावरील विविध व्यवस्थांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. आता कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे. ऑक्टोबरमध्येच शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी ध्वजारोहण त्या ठिकाणी करणार आहोत. माननीय राष्ट्रपती या ठिकाणी येणार आहेत आणि आता वर्षभराने बरोबर आजपासून ऑगस्ट महिन्यामध्येच पहिलंच अमृतस्नान त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या निमित्ताने भक्ती संगम असा एक कीर्तन असतील, भक्तीचा असेल, संगीताचा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. अतिशय नामांकित मोठमोठे सगळे गायक वादक या ठिकाणी 3 दिवस या ठिकाणी येणार आहेत आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि मला वाटतं की आता खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. आता उद्या कळेल कोण, पण मुख्यमंत्री महोदय नक्की येणार आहेत. माननीय शिंदे साहेबांची, माननीय आमच्या वहिनी साहेबांची, पवार वहिनीची पण मी त्या ठिकाणी उद्या सकाळी बोलेल. कुंभ भक्ती संगममध्ये भक्ती संगीतासोबतच विविध भारतीय कला, संस्कृती आणि परंपरांचं दर्शन घडणार आहे. त्यामुळे नाशिककरांसह देशभरातून येणारे भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांसाठी हा महोत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून कोणत्याही तिकिटाची किंवा प्रवेशिकेची आवश्यकता नाही. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भक्ती, संगीत आणि भारतीय संस्कृतीच्या अनोख्या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असं आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलेला असतानाच कुंभ भक्ती संगम या माध्यमातून नाशिक धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला नवी उंची मिळणार असून 3 दिवसीय ठक्कर डोम परिसर भक्तिरस आणि सांस्कृतिक रंगांनी भरून जाणार आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.